कळतं आपण जेव्हा फोटो बघतो ना, फेक फोटो आणि रिअल फोटो कळतात. ते लोक म्हणतील की करू नका, वर्थ नाहीये, खूप महागड आहे, असं अजिबात नाही. चिकन, सी फिश, पापड. आपण श्री मुलक्कल राजराजेश्वरी टेम्पलमध्ये आहोत आणि तिथेच एक 6 वाजले तर 6:15 तरी चालू आहेत. मला वाटतं एक्स्ट्रा पैसे देत असतील ते. त्यांना 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ते आधी दुबईतही होते. शुभ सकाळ मित्रमंडळी. आता आपण चाललेलो आहोत ॲलपीला आणि तिकडे आपले हाऊसबोट असणार आहे राहण्यासाठी आणि फिरण्यासाठी. ओव्हरनाईट हाऊसबोट आहे. त्याची सगळी माहिती आपण तिकडेच गेल्यावर देऊ. आता जवळपास 6 वाजून गेलेत. आम्हाला 11 पर्यंत तिकडे पोहोचायचे. 4 तासाचा रस्ता आहे ॲज पर गुगल मॅप. आणि कालचा मसाज करून इतकी छान झोप लागली ना, तर डायरेक्ट आम्ही सकाळी उठलो. इथला स्टे चांगला होता. सकाळ सकाळ नजारा पहा. सकाळी सकाळी जंगलाच्या एरियामध्ये वातावरण एकदम रिफ्रेशिंग असतं. पक्ष्यांची किलबिल, कीटकांचे आवाज, वातावरणात एक वेगळाच रंग चढलेला असतो. जंगल पॅलेस होमस्टेमध्ये आम्ही तुम्हाला राहायला रिकमेंड करू. ॲलपीला जातानाचा रस्ता तर अतिशय सुंदर होता. मध्ये मध्ये चहाचे मळे, रबर, पायनॅपल प्लांटेशन लागत होते. जाताना वलान जंगनम नावाच्या धबधब्याजवळ पिट स्टॉप घेतला. धबधबा तसा मीडियम साईज होता. ऑन द वे असल्यामुळे तुम्ही इथे थांबू शकता. आम्ही तर चहा पिण्यासाठी हा स्टॉप घेतला होता. ब्रेकफास्टसाठी थांबलो आणि लोकल ब्रेकफास्टच करतोय, इडियप्पम आणि अप्पम. ब्रेकफास्टसाठी थांबून ॲलपीची जर्नी कंटिन्यू केली. केरळच्या या ट्रिपमधील हा आमचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही मेनली ॲलपीमधील बॅकवॉटर आणि हाऊसबोटमधील एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत. हाऊसबोटमध्ये आम्ही राहणार होतो. त्याचं चेक इन टाइम दुपारी 12 वाजताचा असल्यामुळे आम्ही टेकडीमधून लवकरच निघालो. व्हेनिस ऑफ ईस्ट म्हणून फेमस असलेले ॲलपी हे टाउन त्याच्या बॅकवॉटर, कॅनलवेज आणि वॉटरवेजसाठी जगप्रसिद्ध ठिकाण आहे. हाऊसबोट पिकअप पॉइंटला जातानाच बॅकवॉटरची झलक येत होती. मध्येच मोठमोठे राईस फील्ड्स लागले. गुगल मॅपवर पाहिलं तर इथलं संपूर्ण लँडस्केप आणि एरिया हा खूपच वेगळा आहे. ठिकठिकाणी बॅकवॉटर मधून जाणारे वॉटरवेज, सगळंच अद्भुत वाटत होतं. आम्ही आमची हाऊसबोट alepihouseboat.in या साईटवरून बुक केली होती. त्याचे सर्व डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या वेबसाईटवर देऊच. आता आम्ही पोहोचलो ॲलपीला आणि आता आम्ही आमच्या बोटमध्ये पण एंटर करू. लेट झाला, ट्रॅफिक होतं. मी 11:30 पोहोचलो पण 12 वाजता पोहोचलो. आणि इकडे आल्याला जाणवली खूप गरमी. आपण कोस्टल एरियात आलो असं वाटतं. आणि ही आमची बोट. त्याने सांगितलेल्या लोकेशनला तसे आम्ही लेटच पोहोचलो. बोट क्रुझिंगसाठी तयारच होते आणि ते आमचीच वाट पाहत होते. वेलकम ड्रिंक सर्व केलेलं आहे. कोकोनट आहे. टेंडर कोकोनट पिऊन आम्ही एकदम फ्रेश झालो. वेलकम टू हाऊसबोट. आमचा हा हाऊसबोटमधील पहिलाच एक्सपिरियन्स आहे. ॲलपीच्या हाऊसबोटची खासियत म्हणजे तुम्ही या बोटीत फिरूही शकता. काश्मीरमध्ये फक्त थांबलेले असतात, इथे तुम्ही फिरूही शकता. मी सगळ्या डिटेल्स देतेस, त्याआधी आपण हाऊसबोट पाहून घेऊयात. आमची आहे प्रीमियम 2 बेडरूम हाऊसबोट. इथून आहे एंट्री आणि फुल AC आहे. कम्प्लीट टाईमला AC आहे. हे सिटिंग एरिया आहे. तिकडे ड्रायव्हर्स आहे आणि इथनं इतका सुंदर व्ह्यू दिसतो. हे सिटिंग अरेंजमेंट. 2 स्टोरी हाऊसबोट आहे. वरचं मी नंतर दाखवते. ही आहे आमची बेडरूम. इथूनही मस्त व्ह्यू आहे. दोन्ही रूम्स सेमच आहेत. इकडे AC आहे. क्वीन साईज एकदम स्पेशियस बेड आहे. काही कमतरता नाही आहे आणि एकदम परफेक्ट आहे. आणि हे स्पेशियस वॉशरूम. इकडे बेसिन आहे. पॅसेज बघा किती मोठं आहे. खूप स्पेशियस वाटतं इथे. ही आहे दुसरी रूम. स्पेशियस आहे. आणि हे आहे वॉशरूम.
सोबत 2 व्यक्ती असतात, एक तर ड्रायव्हर आणि आपला कुक. किचनमध्ये गेलो तर अण्णा आमच्यासाठी जेवणाची तयारी करत होते. तर आपण वर जाऊयात. खूपच स्पेशियस आहे हे डायनिंग एरिया आहे. इथे आपण बसूच लंचला. खूपच शांत आणि प्रसन्न वाटते. सिटिंग एरिया, 2 बेडरूम, किचन, डायनिंग, डेक एरिया, वरती सिटिंग एरिया, वॉशरूम, पॅसेज, पडदे, एकदम कसं नेटनेटकं होतं. हाऊस बोट तुम्ही पाहिलीत, ही छानच आहे. आणि पण मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते. जर तुम्ही स्वतःहून बोट बुक करणार असाल तर काय काय खबरदारी बाळगली पाहिजे, कारण की खूप वेळा फसवलं जातं. जसं आपण राजस्थानला पाहिलेलं सफारीमध्ये फसवलं जातं, तसं इथे बोटिंगमध्येही फसवलं जातं. बऱ्याचदा आपण ऑनलाईन बुक करतो, काहीतरी वेगळे फोटो असतात, पण थोडं तुम्हालाही शार्प राहावं लागेल, कारण की कळतं आपण जेव्हा फोटो बघतो ना, फेक फोटो आणि रिअल फोटो कळतात. आणि सेम फोटोज बऱ्याच बोट ओनर्सने टाकले असतील तर समजायचं ह्या बोट खोट्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही जी बुक केली आहे ती साईट मी देते, ती खरंच जेन्युइन साईट आहे. तिथं तुम्ही बुक करू शकता, काळजी न करता तुम्ही बुक करू शकता. बोटीमध्ये इथे वेगवेगळ्या टाईपचे प्रकार असतात आणि ही जी साईट आहे तिथे सगळ्या टाईपच्या बोट्स मिळतात. तर हे आहे आलपी हाऊस बोट. आलपी हाऊस बोट हे खूप जेनरिक ह्यांचं नाव आहे, त्यामुळे बरेच लोक रियूज करूनही वापरू शकतात. म्हणून मी जी लिंक देते तीच तुम्ही वापरा बुक करण्यासाठी. आणि ह्यांच्या बोट्सला जे नंबर आहेत त्याच बोट तुम्हाला मिळतात, जे दाखवले जातात त्याच मिळतात. तर हाऊस बोटमध्ये 3 टाईपचे हाऊस बोट्स मिळतात. एक असते डिलक्स, प्रीमियम आणि लक्झरी. आणि प्रत्येक ह्याच्यात मग 1 बेडरूम, 2 बेडरूम ते 7 बेडरूमपर्यंत जातात. तुमची जितकी लोकं असतील तेवढं तुम्ही बुक करू शकता. आम्ही 4 लोक आहोत म्हणून आम्ही 2 बेडरूम प्रीमियम AC बुक केली आहे. प्रीमियम केले कारण की त्याच्यात 24 तास तुम्हाला AC मिळते. डिलक्समध्ये मला वाटतं मिळतच नाही किंवा फक्त रात्री मिळते. त्याच्यानंतर लक्झरी बघायला गेलं तर डिफरन्स हेच असतो की नंबर ऑफ आयटम्स इन द डिनर, ब्रेकफास्ट आणि लंच एक्सेट्रा. इथे तुम्हाला पहिल्यांदा वेलकम ड्रिंक मिळते, मग लंच मिळतं, नंतर मग तुम्हाला स्नॅक्स असतो संध्याकाळचा, रात्री डिनर असतं आणि सकाळी असतो ब्रेकफास्ट. आम्ही लक्झरी घेतली नाही कारण की प्रीमियम आणि लक्झरीमध्ये एवढाच डिफरन्स होता की त्याच्यात आयटम्स थोडे जास्त असणार जेवणामध्ये. जसं आम्हाला 2 करी असतील तर तिथे 3रं करी येणार, असं 1 फिश असेल तर तिथे 2 फिश मिळतील एक्सेट्रा. पण प्राईसमध्ये खूप जास्त डिफरन्स होता. ॲज वेल ॲज लक्झरी बोट्समध्ये तुम्हाला फर्निचर मिळेल, त्यामुळे त्याची आणखीन प्राईस वाढते. तर प्राईसचा असा डिफरन्स असतो. पण मी सजेस्ट करेन तुम्ही प्रीमियम बुक करा, कारण की इथे गरमी असते आणि AC असणं गरजेचं नाही, तर तुमचा पूर्ण एक्सपिरियन्स वाया जाईल, कारण की इथे खूप गरम असतं. आम्ही जिथनं बुक केलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याचं ज्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट होता त्यांचाही नंबर खाली देते, पण तुम्ही त्या लिंकवरच क्लिक करा किंवा त्या नंबरवरच फोन करा. तुम्ही गुगलवर सर्च करायला गेलात तर ह्या नावाने तुम्हाला खूप सारे मिळतील, त्यामुळे मी जी लिंक देईल तीच वापरा. हिस्ट्रीमध्ये पाहिलं तरी ते बोटीने मसाले, राईस आणि इतर वस्तूंची वाहतूक चालत असे. कालांतराने त्याचंच हाऊसबोटमध्ये रूपांतर झालं. जगप्रसिद्ध अशा या बॅकवॉटरमध्ये आता टुरिझम डेव्हलप झालं आहे. अराउंड 1:30 वाजता बोट एका ठिकाणी त्यांनी थांबवली आणि आता ते लंच सर्व करतील. तर आता लंच टाइम झालाय. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं. तुम्ही व्हेज मागवायचं की नॉनव्हेज ठरवू शकता, पण आधी इन्फॉर्म करायला लागतं. आणि इव्हन तुम्हाला आयटम पण स्पेसिफाय करून सांगता येतील. तर बोट थांबलेली आहे आणि आम्ही आमच्या लंचची वाट पाहत आहोत. वरतीच डायनिंग स्पेस आहे तर तिथेच बसलो आहे. चिकन, सी फिश, पापड, योगर्ट curry. Okay. Salad, sambar, chapati, cabbage with coconut and rice, long beans. जेवण खूपच छान आहे आणि खूप जास्त आयटम्स आहेत. जस्ट आमचं जेवण झालंय. खूप मस्त जेवण होतं. पोट भरून खाल्लं आम्ही आणि आता ते 2 लोक जेवतील, मग परत आपली क्रूज चालू होईल. पोटभर जेवून दुपारी वरच्या मजल्यावर एक डुलकी काढली. छोट्या बोटी असतात, कारण की इकडून तिकडे जायला त्यांना बोटी लागतात आणि सगळं असं पाण्यामध्येच आहे. आणि ही आहे त्यांची पब्लिक बस. अशा साध्या बसही आहेत आणि प्रायव्हेट बसेसही आहेत. ही थोडीशी वेगळी वाटते, बहुतेक ही फक्त टुरिस्टसाठी फिरण्यासाठी बस आहे, पण अशा इथे पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही
तसं ब्रेक नंतर परत क्रूज चालू झाली. इथली गावे या बॅकवॉटरच्याच परिसरात वसली आहेत. इथल्या लोकांना रोजच्या गोष्टींसाठी पाण्यातूनच ये जा करावी लागते. इथे मोटर बोट सुद्धा आहेत ॲज अ पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून. वॉटरवेज मधून जाताना बाकीच्या बोटीही दिसत होत्या. नारळाची झाडे, मध्येच काही घरे आणि बॅकवॉटर मधून हळूहळू आपली बोट क्रूज करत आहे. हा अनुभव अविस्मरणीय होता. मला वाटतं या 2 मुली नुकतंच कॉलेजहून घरी आल्या आहेत आणि तेही बोटीने. खूप भारी आहे. अजून अर्धच झालं आहे आमचं. अजून खूप काही आहे पण मजा येते. म्हणजे तुम्ही हे करायलाच हवं आहे. हे लोक म्हणतील की करू नका, वर्थ नाही आहे, खूप महागडं आहे, असं अजिबात किंवा नाही. तिथे मच्छर असतं वगैरे असं काही नाही आहे. तुम्ही बस कंपनीकडनं बुक केलं तर अमेझिंग आहे. मस्त वरच्या मजल्यावर डेक एरियामधून आजूबाजूची जीवनशैली निहाळायचं आणि पुढं जायचं. पाण्याचे कॅनल्स एकदम प्रॉपरली बिल्ड केलेले होते. दोन्ही बाजूंना भिंती आणि पाठीमागून पाण्याकडे डोकावणारी नारळाची झाडे. असं लँडस्केप मला वाटतं इथे म्हणजे फक्त ॲलपीमध्येच अनुभवायला मिळेल. आता हा समोर दिसणारा नजारा तर पहा ना. एकदम चिंचोळी पाण्याची वाट, दोन्ही बाजूनी नारळाची झाडे जणू आपलं स्वागतच करत आहे. असं वाटतं हा रस्ता संपूच नये आणि ही हाऊसबोट अशीच चालू राहावी. आता आमचा स्नॅक्सचा ब्रेक झालेला आहे. पकोडे आणि चहा. हाऊसबोटची आजची सवारी झालेली आहे. इथे लावलेली आहे बोट. ही रात्री इथेच असणार आहे आमची आणि उद्या सकाळी ते परत तिकडे नेतील, म्हणजे जिकडून आपण बसलेलो होतो. 5:30ला बंद करावं लागतं ॲज पर गव्हर्नमेंट रूल. पण त्यांचे शिकारा बोट चालू असतात. म्हणजे हे ठिकाण एक छोटंसं गाव आहे. आपण उतरून ह्या गावात फिरू पण शकतो. आम्ही हे खाऊ आणि आम्ही गावात फिरायला जाऊ. ही आहे ड्रायव्हरची सीट. असं फिरते. हे बटन आहेत, गिअर आहे. तिकडे मागे आमची बोट पार्क केलेली आहे आणि आम्ही इकडे असंच चालत चाललोय. छोटंसं गाव टाईप आहे. या गावात म्हणजे जिथे बोट लागते तिथे चालत फिरू शकता किंवा मग अशी छोटी शिकारा बोट घेऊन जाऊन फिरू शकता. पण तिचे 1200 घेतात आणि त्याला काही पॉईंट वाटत नाही आहे मला. तर मग आम्ही गावातच फिरतोय फ्रीमध्ये. आणि तसा मोस्टली प्रोग्राम झाला आहे. आता डिनर करायचं, उद्या सकाळी ब्रेकफास्ट आहे आणि मग परत एक चक्कर मारतील, आपल्याला सोडतील. हे लोकांची लाईफ म्हणजे बोटीतूनच प्रवास करायचा. म्हणजे तुम्ही शाळेला जावा किंवा ट्युशन्सला जावा, दुकानाला जावा, बोटीतून जावं लागतं. आणि रस्तेच नाही आहेत. सगळे बाजूनी पाणी. मग बोटीतून हे बघा मागे जी बोट येते ना, ते लोकल लोक आहेत. त्यांना बोटीतून फिरावं लागतं. त्याच्या घराच्या आजूबाजूला पाणीच आहे. काय करणार ना, म्हणजे बोटीनेच ये जा करायला लागते कोणत्याही गोष्टीसाठी. हॉस्पिटलमध्ये जावं, वेगळीच लाईफ आहे. छोटंसं गाव आहे, सुंदर छोटी छोटी घरं आहेत, समोर पाणी आहे. म्हणजे वेगळंच जीवन आहे यांचं. इथे घरं आहेत, त्याच्या मागे भात शेती आहे, समोर पाणी आहे. खूप सुंदर वाटतं हे गाव. तिथले बरेचसे रेस्टॉरंट पण बोटीच्या शेपमध्ये, म्हणजे बोटच आहेत ऑलमोस्ट. हे बघा त्यातलाच एक. इथे ना हे असंच खूप वेळ चालायचंच आहे. म्हणजे असं जास्त काही नाही आहे. घरं आहेत आणि त्यामुळे आम्ही रिटर्न बोटला जातो. पण मी इथे पाहिलं काही काही बोट अजून म्हणजे आत्ता वाजले तर 6:15 तरी चालू आहेत. मला वाटतं एक्स्ट्रा पैसे देत असतील ते, माहिती नाही काय आहे. की काही काहींच्या हाऊसबोट अजूनही चालू आहेत. चालताना सूर्यास्ताच्या वेळेचा मस्त असा केसरी रंग पसरला होता. थोडा अंधार पडायला लागला म्हणून आम्ही हाऊसबोटमध्ये परत आलो. संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत. आम्ही जातो. मगाशी 7 ते 9 पर्यंत आम्ही आराम केला. दुपारी तुडंब भरून खाल्लं होतं. तसेच स्नॅक्समध्ये पकोडे पण खाल्ले होते, म्हणून तशी जास्त भूक नव्हती. तरी अण्णाने खूप काही जेवण केलं होतं. खाली लिव्हिंग एरियामध्येच डिनर केलं आणि झोपी गेलो. सकाळी आम्ही मस्त ट्रॅडिशनल केरळाचा पोशाख परिधान केला होता. थोडीफार फोटोग्राफी करून ब्रेकफास्टची वेळ झाली. शुभ सकाळ. हा आपला बोटमधला दुसरा दिवस आहे. आम्ही तयार झालेलो आहोत कोचीला जायला. त्याआधी आपण ब्रेकफास्ट करतोय आणि मग बोट रिटर्न जाईल. म्हणजे एक आपला 1 तासाची बोट फेरी पण असेल. आपला बोटीचा सफर इथेच संपेल.
ब्रेकफास्टमध्ये इडली, सांबार, कडला करी, ब्रेड बटर, फ्रूट्स, पराठा इतकं सारं होतं. इतकं सारं खायला सारखं मिळत होतं की नेहमी आमचं काही ना काही उरत असतं. लंच, डिनर, ब्रेकफास्ट हे बोटवाले भरभरून देतात. कावळ्यांना देते मी, इथे बऱ्याच राहिल्यात तसंही ते फेकून देणार, मग कावळ्यांना देते. तर आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे. आता आम्ही बोटीतनं परत आमच्या ठिकाणावर चाललेलो आहोत. आमच्या स्टार्टिंग आणि एंड पॉईंट जे आहे तिथे चाललेलो आहोत, जे सेमच आहे. आणि मग आमचा प्रवास कोचीच्या दिशेने सुरू होईल. बोट परत स्टार्टिंग पॉईंटला येऊन आमच्या या हाऊसबोटचा भन्नाट असा एक्सपिरियन्स संपणार होता. आणि तो पॉईंट जवळपास इथून 1 तासावर होता. काल इतकं शूट केलं होतं म्हणून रिटर्न जाताना जास्त काही शूट नाही केलं. उद्या सकाळी आमची कोचीवरून मुंबईसाठी फ्लाईट होती. आजचा दिवस परत कोची एक्सप्लोअर करू असं ठरवून आम्ही निघालो. आता अलेपीमध्येच एखादा बीच आणि मुलक्कल टेम्पल एक्सप्लोअर करू असं ठरलं. एका ब्रिजवरून जाताना तिथे पाण्यामध्ये खूप सारे हाऊसबोट पार्क केलेले दिसले. बहुधा त्यांचं टर्मिनल किंवा पार्किंग एरिया असावा. अलेपी शहर तसं बऱ्यापैकी मोठं वाटत होतं. आपण सकाळी बोट हाऊसमधून चेकआउट केलं आणि आता आलेलो आहोत अलेपी शहरामध्ये असलेल्या मुलक्कल राजराजेश्वरी टेम्पलला. मुलक्कल राजराजेश्वरी मंदिर हे केरळातील टिपिकल जुनं मंदिर होतं. 500 वर्ष जुनं असलेले मंदिर अतिशय देखणं आहे. आपण श्री मुलक्कल राजराजेश्वरी टेम्पलमध्ये आहोत आणि तिथेच एक हत्तीही आहे आणि खूप शांत मंदिर आहे, छोटंसं छानसं. मंदिरात काही वेळ स्पेंड करून मनोभावी दर्शन घेऊन आम्ही अलेपी बीचला निघालो. अटायर तर बीचचं नाहीये, पण आम्ही जरा पाहून येऊ कसे असतात, किती क्लीन असतात महाराष्ट्राच्या कंपॅरिझन मध्ये, ते पाहण्यासाठी. ऊन होतं तर 10 ते 15 मिनिटं बीचवर थांबून आम्ही कोचीच्या दिशेने निघालो. अलेपी ते कोची हे डिस्टन्स तसं जास्त नव्हतं. 1.5 तासातच आम्ही कोचीला पोहोचलो आणि कोचीमधल्या केरला फोकलोर म्युझियम पाहायला आलो. तर आपल्याकडे कोचीमध्ये वेळ आहेच, आपली फ्लाईट उद्या आहे, त्यामुळे आम्ही कोचीमध्ये काही गोष्टी एक्सप्लोअर करायचं ठरवलं आणि आता आम्ही आलो आहे केरला फोकलोर म्युझियमला. खूप सुंदर आहे, बघूया. केरला फोकलोर म्युझियम मध्ये अशा खूप साऱ्या अँटिक गोष्टी पाहायला मिळतील, ज्या भारताच्या विविध भागातील हिस्ट्री, कल्चरल, ट्रॅडिशन प्रदर्शित करतात. इथे आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, इथे साऊथ इंडियन गोष्टींवर जास्त भर दिला गेला आहे. इथे अँटिक शॉपही आहे, जिथून तुम्ही हे आर्टिफॅक्ट्स विकत घेऊ शकता. इथे ज्वेलरी, म्युझिक इन्स्ट्रुमेंट, टेक्सटाईल रिलेटेड, पेंटिंग, युटेन्सिल्स अशा हजारो आर्टिफॅक्ट्स पाहायला मिळतील. छत्रपती शिवरायांची मूर्ती पाहून पूर अभिमानाने भरून आला. वुडन आर्किटेक्चर असलेली ही बिल्डिंग तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही. इथे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत, ते सगळ्या गोष्टी तुम्ही पळत पळत पाहू शकता. पण या बिल्डिंगचं आर्किटेक्चर तर पाहायला नक्कीच तुम्ही इथे एकदा व्हिजिट करा. सीमातीला आलोय परत एकदा. ही साडी इथूनच घेतली, आम्हाला खूप आवडली. आम्हाला काही नातेवाईकांना गिफ्ट देण्यासाठी आम्ही घ्यायला चाललो. खरं तर जेव्हा पहिल्या दिवशी आम्ही इथनंच साडी घेतली, पण तेव्हा कन्फर्म नव्हतं चांगली आहे की नाही. पण घातल्यावर कळते त्याची क्वालिटी खूप छान आहे आणि बऱ्याच लोकांनी विचारलंही की कुठून घेतली. म्हटलं घेऊन टाकूया इथून अजून काही. चला. सीमाटीमध्ये परत एकदा शॉपिंग करून शहरातील एक चर्च पाहायला आलो. आता आम्ही आलेलो आहोत चर्च. इथलं फेमस चर्च आहे, त्याचं नाव खाली देतो. हे लुलू मॉलच्या बाजूलाच आहे चर्च. खूप सुंदर आणि खूप मोठं चर्च आहे, तुम्हाला दाखवतोच. आमच्या समोर आहे चर्च, हे बघा.
इतक्या सिटीच्या सेंटरला असूनही इथे खूप शांतता होती. आपले ख्रिश्चन बंधू भगिनी इथे प्रे करत होते. या चर्चचं आर्किटेक्चरही पाहण्यासारखंच आहे. जबरदस्त भूक लागलेली. त्या चर्चच्या बाजूलाच लुलू मॉल आहे, तर तिथे आलो. लुलू मॉलमध्ये पेटपूजा केल्यानंतर आमच्या ट्रिपचा शेवट आला होता. एअरपोर्टच्या जवळ एखादं हॉटेल शोधायचं होतं. उद्या सकाळी लवकर आमची मुंबईसाठी फ्लाईट होती. ड्रायव्हरशी थोडा गप्पा मारल्या आणि त्याला फ्री केलं. तर आमचं जे पूर्ण जर्नी होती, आमची फॅमिली ट्रिप असल्यामुळे आम्ही कॅब बुक केलेली आणि एक कोलंबस सर्व्हिस म्हणून आहे त्यांच्या थ्रू बुक केलेला. आणि आमचे ड्राइवर आहेत हे. आपका नाम थोड़ा बता दीजिए. जी, मेरा नाम शाबू है. कंपनी का नाम कोलंबस ट्रैवल्स है. मोबाइल नंबर 9495762008 एर्नाकुलम आहे. सर्व्हिस खूप चांगली होती आणि त्यांची मदतही झालेली आहे व्यवस्थित. आणि ते स्वतःही तुम्हाला पॉईंट सांगतात. तुमचं स्वतःचं प्लॅनिंग असेल तर तसंही घेऊन जातात. तसं काही प्रॉब्लेम येत नाही. त्यांना 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ते आधी दुबईतही होते. थँक्यू. ओके, वेलकम. कभी तो मिलेंगे. लास्ट डेला आम्ही काही बुक नव्हतं केलेलं. आमचा प्लॅन होता की ॲलोपीत राहू किंवा कोचीला येऊ. पण म्हटलं आता कोचीलाच येऊ, कारण की उद्या सकाळी 8ची फ्लाईट आहे. त्यामुळे आम्ही रँडम हॉटेल चेक करत होतो. तर आम्हाला स्वस्तात हवे होतं. तर आम्ही 2-3 चेक केले. ऑनलाईनही दिसत होते, पण म्हटलं त्याचा एंट्रन्स कुठे आहे माहिती नाही, ते एअरपोर्टच्या जवळ असेल की नाही. इथे डायरेक्टली आम्हाला एक्सलन्सी हॉटेल म्हणून मिळालं आहे. तिथे आम्ही नॉन-AC रूम बुक केले आणि त्याचे चार्जेसही आम्हाला 2000 पडले 4 लोकांना, कारण की आम्ही 12 तासही राहणार नाही आहोत. आणि त्यांचं एअरपोर्ट ड्रॉप फ्री आहे आणि 10 मिनिटाच्या जवळ एअरपोर्ट आहे. त्यामुळे तुम्हालाही फक्त एअरपोर्टसाठी राहायला रूम घ्यायची असेल बजेटमध्ये तर तुम्ही इथे राहू शकता. ही रूम तशी छोटी होती पण स्वच्छ होती. आज आमचा परतीचा दिवस आहे आणि परतीची जर्नी आम्ही आज करू, म्हणजेच मुंबईला परत जाऊ आम्ही. 8 वाजून 5 मिनिटाची फ्लाईट आहे. एका तासानंतर बोर्डिंग चालू होईल. आता सगळं झालेलं आहे. सिक्युरिटी चेकिंग वगैरे झालेलं आहे. अशा प्रकारे आमची केरळची ही छोटीशी ट्रिप संपलेली आहे. आम्ही परत सारखं येऊच केरळला. तुम्हाला आमची केरळ सिरीज कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आमच्या ट्रॅव्हल गाईडचा उपयोग कसा झाला हेही आम्हाला कमेंट मार्फत कळवा. अजून बऱ्याचशा बारीक गोष्टी आम्ही आमच्या वेबसाईटमध्ये सांगितल्या आहेत. तर आमची ट्रॅव्हल वेबसाईट marathijodi.co.in ही नक्कीच जाऊन व्हिजिट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.